आपण आहोत कोल्हापूर या ठिकाणी आणि कोल्हापूर इथे आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील. आपल्याला माहितीच आहे की सन 1761 मध्ये पानिपत या ठिकाणी मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. पानिपतची तिसरी लढाई म्हणून ती प्रसिद्ध आहे जगामध्ये. आणि ही लढाई म्हणजे संपूर्ण देशाला एक कलाटणी देणारी ही लढाई होती. आणि या ठिकाणी हजारो मराठे त्या ठिकाणी शहीद झाले. आणि ही लढाई झाली ते तारीख होती 14 जानेवारी 1761. आणि त्या ठिकाणी शहीद झालेल्या मराठा सैनिकांना एक अभिवादन करण्यासाठी शौर्य दिन आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण जगातले लोक पाळतो. आणि त्या ठिकाणी हजारो शिवभक्त या सर्व मराठा जे शहीद झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी अभिवादन देण्यासाठी जात असतात. यावर्षी सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून त्याचबरोबर गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यातून हजारो मावळे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहेत. आणि या सर्वांची जबाबदारी कोल्हापूरचे असलेले मिलिंद पाटील यांच्यावर आहे. आणि ते पुढील सगळे नियोजन यांच्याकडे असल्यामुळं आपण त्यांच्याकडून याबाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर मिलिंद पाटील सर याबद्दल आपल्याला माहिती देतील. नमस्कार. 14 जानेवारी 1761ला जी आपली अब्दालीबरोबर जी लढाई झाली तर त्या लढाईतून जे सैनिक वाचले त्यातल्या काही लोकांना परत येता आलं नाही महाराष्ट्रामध्ये. आणि हे जवळजवळ 250 वर्षे महाराष्ट्र ह्याच्यापासून म्हणजे अन्विज्ञ होता. म्हणजे कोणालाच माहिती नाही की आपले लोक तिथं आहेत त्या पानिपतच्या मैदानामध्ये. पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, कैतल या जिल्ह्यामध्ये ते आहेत. तर ह्याची सुरुवात जी आहे ती 22 वर्षापूर्वी मराठा शिरोमणी श्री वीरेंद्र मराठा जे रोड मराठा समाजाचे नेते पूर्वी IAS ऑफिसर पण होते आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे की जे छत्रपती शिवरायांवर PhD करणारे भारतातले पहिले, ह्यांनी त्यांचं संशोधन करून त्यांना हे पानिपतच्या लढाईतले मराठा सैनिकांचे वंशज आहेत हे सिद्ध केलं. आणि हे जवळजवळ 10 वर्षे त्या संशोधनाला लागलीत. आणि मग 20-22 वर्षापासून हे श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा सुरुवात झाली. आता त्याचा एक लोक उत्सव म्हणून त्याला फार म्हणजे मान्यता पावत आहे. कारण 18-19 राज्यातली लोक येतात, इतकंच नाही तर विदेशातली देखील लोक त्या कार्यक्रमाला येतात. आणि त्याचा एक दुसरा भाग असा की ह्या श्रद्धांजली देण्यापर्यंत जो कार्यक्रम होतोय तो नुसता श्रद्धांजली देण्यापुरता मर्यादित नाही, तर त्या अनुषंगानं नवीन पिढीला रोड मराठ्यांचा इतिहास माहिती झाला पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचा शौर्यशाली पराक्रम माहिती झाला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळावी. ह्या अनुषंगानं त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही प्रत्येक वर्षी त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो. आणि अशा पद्धतीनं 14 जानेवारीला आणि दुसरी गोष्ट काय की संपूर्ण भारतवर्षातून या येणाऱ्या सर्व लोकांची राहण्याची, जेवणाची, खाण्यापिण्याची सर्व सोय आम्ही मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीनं निःशुल्क करतो. दरवर्षी हा जो कार्यक्रम असतोय अभिवादन त्या ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी जात असतात. त्याचबरोबर इतर आमदार खासदार ज्या आहेत ते सुद्धा जात असतात. हे दुर्लक्षित जे स्मारक होतं त्याच्यासाठी सुरुवातीपासून कोणी केलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला त्या स्मारकाला जर पहिली भेट जर महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्यांना दिली असेल तर ती यशवंतराव चव्हाण, ज्यांना सह्याद्री म्हणून संबोधलं जातं महाराष्ट्राचं, तर त्यांनी त्या कालाम परिसराला जी तिथं जाऊन पहिल्यांदा जाणारे ते नेते. त्यानंतर मग 1981-82ला कोल्हापूरचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी त्या कालाम या जागेचं रिडेव्हलपिंग केलं आणि ती अक्वायर केली. ती जागा जरी आता पुरातत्व विभागाच्या जरी खात्यात असली तरी देखील त्या जागेला एक म्हणजे त्यांनी सुरुवात केली. आणि आता पण नंतर महाराष्ट्र सरकारनं थोडं तिथं आता बजेट केलेलं आहे आणि आता ते डेव्हलपिंगचं काम चालू आहे. पण दुसरी गोष्ट अशी की मराठा शौर्य दिवस हा जो कार्यक्रम 22 वर्षापासून होतोय की मराठा जागृती मंच पानिपत ही जी चळवळ आहे ही पानिपतच्या रोड मराठ्यांनी स्थापन केलेली चळवळ आहे. त्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री वीरेंद्र मराठा आणि डॉक्टर वसंतराव मोरे
यांनी तो जो इतिहास जो दिलेला आहे महाराष्ट्राला आणि जगाला रोड मराठ्यांचा, तर त्या अनुषंगानं रोड मराठ्यांच्या वतीनं हा संपूर्ण कार्यक्रम तिथं घेतला जातो. आणि पानिपतच्या शौर्य भूमी बस्ताडा म्हणून आहे, त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही घेतो दरवर्षी. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच्यापूर्वी पण कार्यक्रम घेतलेले आहेत, कर्नालला घेतलेले आहेत, कुरुक्षेत्रला घेतलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कालामलाही घेतलेले आहेत. पण कालाम ते थोडं ते जागेच्या ह्याच्यामुळं रोड मराठा समाजानं ते ठरवलं की आपण तिथं कालाम या ठिकाणी करण्यापेक्षा आपण बस्ताडा या ठिकाणी सोयीनुसार, कारण बहुल मराठा असल्यामुळं तिथले लोक सगळे स्थानिक महिला देखील त्या कार्यक्रमाला येतात. हा त्याच्या पाठीमागचा आपलं कोल्हापूर जिल्ह्यामधून किंवा बेळगाव म्हणजे सीमा भागातून बरेचसे लोक इथे म्हणजे यायला इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी आपण काय आवाहन करू शकतो? त्यांच्यासाठी मी तमाम महाराष्ट्र आणि तमाम भारतवर्षीय मराठी मनासाठी मी आवाहन करू इच्छितो की बऱ्याच वेळेला एक असं होतंय की मराठा शौर्य दिवस म्हणजे काय की मराठा म्हणजे एका विशेष जातीला अँगल धरून तो शौर्य दिवस असं नाहीच आहे मुळात, की कारण त्या लढाईमध्ये 18 पगड जातीचे लोक लढलेले आणि त्यामुळं संपूर्ण 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम होत असतोय. आणि आम्ही सगळ्या 18 पगड जातीच्या सर्व लोकांना आम्ही त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. आणि दुसरी गोष्ट अशी की मी त्या अनुषंगानं मी त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं शौर्यभूमी बस्ताडा या ठिकाणी, आणि मराठा जागृती मंच पानिपततर्फे आम्ही सर्वांचं स्वागत निश्चित करतो. आणि मी आवाहन करतो की त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपला शौर्यशाली इतिहास परत त्याचं एक उद्विग्न व्हावं त्या अनुषंगानं मी त्यांना आवाहन करतो. तर हे होते पानिपत रणसंग्राम शौर्य दिनचे समन्वयक मराठा जागृती मंचचे मिलिंद पाटील साहेब. धन्यवाद.